हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. महाभारत हे त्या काळचं इतकं मोठं युद्ध होतं ना की त्या युद्धामध्ये असं एकही राज्य नव्हतं की जे त्या युद्धभूमीवर समाविष्ट नाहीये. असा एकही राजा नाहीये की जो त्या युद्धामध्ये सामील नाहीये. असं एकही राजाचं सैन्य नाहीये जे तिथे लढत नाहीये. असाच उडपीचा राजा हा महाभारताच्या वेळेस युद्धभूमीवर आला आणि तो भगवंतांना जाऊन म्हणाला की भगवंत, मी ह्या कुरुक्षेत्रावर तर आलेलो आहे, पण हे भावाभावांमध्ये होणारं युद्ध मला मान्य नाहीये. पण आज तुम्ही स्वतः या युद्धामध्ये आहात, मला तुमची सेवा करायची आहे, माझं समर्पण मला तुमच्याप्रती ठेवायचं आहे, तर मी असं काय करू की जेणेकरून माझ्या हातूनही काहीतरी सेवा या युद्धामध्ये होईल. तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, तुमचा भाव चांगला आहे हे मी समजू शकतो, त्याच्यामुळेच तुम्ही या अफाट सैन्याला अन्न पुरवण्याचं काम करा. मग ते कौरवांचं सैन्य असू देत किंवा पांडवांचं सैन्य असू देत, त्यांना अन्न पुरवण्याचं काम तुम्ही करा. खूप मनापासून उडपीचा राजा ही सेवा स्वीकारतो आणि ते आपल्या सैन्यासह कामासाठी लागतात. ते रोज त्या पूर्ण सैन्यासाठी अन्न बनवत असतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी अफाट सेना जेव्हा ते त्या अन्नाचा लाभ घेतात तेव्हा त्या पात्रामध्ये शेवटी एक कणही अन्नाचा राहत नाही. म्हणजे इतकंही अन्न वाया जात नाही. जेव्हा या गोष्टी रोज घडत असतात तेव्हा सैन्यामध्ये ह्याची खूप चर्चा होत असते. रादर राजा लोक सुद्धा ह्याची खूप चर्चा करत असतात की एवढं अफाट सैन्य, पण ह्या उडपीच्या राजाला याचं प्रमाण कसं काय येतं की रोज किती अन्न बनवायला पाहिजे आणि एक अन्नाचा दाणा सुद्धा वाया जात नाही, एक कणही वाया जात नाहीये, असं कसं काय. युद्ध तर चालू होतं. युद्धात भरपूर गोष्टी घडल्या. जेव्हा शेवटी पांडवांचा विजय झाला, युधिष्ठिर महाराजांचा राज्याभिषेक चालू होतं, तेव्हा ते म्हणाले की आज सगळीकडून माझं खूप कौतुक होतंय, आम्ही सगळेजण आमचं भरभरून कौतुक करतायत, पण या कौतुकास अजून एक व्यक्ती प्राप्त आहे, अजून एक व्यक्तीचं इथे भरभरून कौतुक झालं पाहिजे, म्हणजे उडपीचे राजा. कारण त्यांनी एवढ्या अफाट सैन्याला अन्न पुरवण्याचं काम दिलं आणि मी एक गोष्ट रोज बघायचो की अन्नाचा एक कणही त्याच्यामध्ये वाया जात नव्हता. तर त्यांनी उडपीच्या राजाला बोलवलं आणि त्यांना विचारलं की याच्या मागचं रहस्य काय, की इतकी अफाट सेना तुम्हाला प्रमाण कसं यायचं की एक कणही कधी वाया जायचा नाही. तेव्हा उडपीचा राजा म्हणाला की युधिष्ठिर महाराज, आज तुम्ही जिंकले आहात, पण या जिंकण्यामागे तुम्ही नक्की श्रेय कुणाला द्याल. तर युधिष्ठिर महाराज म्हणाले, अर्थात वासुदेव. जर स्वतः भगवंत आमच्याबरोबर नसते तर कौरवांप्रती आम्हाला हा विजय कधीच मिळाला नसता. तेव्हा उडपीचे महाराज, उडपीचा राजा म्हणतो, माझ्या या विजयामागे सुद्धा, माझ्या सेवेमागे सुद्धा स्वतः वासुदेव आहे, स्वतः माधव आहेत, स्वतः गोविंद आहेत. कारण स्वतःच्या कक्षेमध्ये बसून रोज रात्रीच्या वेळेस युद्धानंतर जेव्हा ते भुईमुगाच्या शेंगा खायचे आणि त्या शेंगाची टरफलं खाल्ली पडायची, तेव्हा त्याच्या 1000 पटीने सैन्य पुढच्या दिवशी युद्धात मारलं जायचं आणि त्याचं प्रमाण घेऊन आम्ही अन्न बनवायचो. त्याच्यामुळे माझ्या या सेवेमागे त्या अन्नाचा एकही दाणा, एकही कण वाया न जाण्यामागे मला मदत, मला सहभाग, मला इतकं जे श्रेय आज मिळतंय त्याच्यामागे खरी जर मला कुणाची मदत मिळालेली असेल तर ते स्वतः भगवंत, स्वतः श्रीकृष्ण. हे ऐकून युधिष्ठिर महाराज भावविभोर होतात की अशी कोणती जागा आहे, अशी कोणती सेवा आहे, असं कोणतं कार्य आहे जिथे भगवंत नाही आहेत. म्हणजे तुम्ही मनापासून एखादं चांगलं कार्य करायचं ठरवा, त्याच्यामध्ये चांगला भाव ठेवा आणि मनापासून भगवंतांना साथ घाला, ते उपस्थित राहणार म्हणजे राहणारच. कारण प्रत्येक चांगल्या ठिकाणी भगवंत आहेत. कारण चांगुलपणा म्हणजेच भगवंत, निर्मळ मन म्हणजेच भगवंत आणि मनापासून घातलेली साथ याला भगवंत कधी उत्तर देणार नाहीत आणि त्या साधेला भगवंत कधी धावून येणार नाहीत. हे अगदी अशक्य. कारण जेवढे आपण त्याच्यासाठी वेडे नाही येत ना, तेवढा तो त्याच्या भक्तासाठी, त्या भक्ती भावासाठी वेडा आहे. त्याच्यामुळे आज जर कोणतं कार्य करण्याचं ठरवताय ना, तर सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांचं स्मरण करा. त्याला सांगा की मी हे मनापासून हातात घेतलेलं आहे, ते सिद्धीस लागू देत आणि तुझी उपस्थिती ह्या कार्यामध्ये असू देत. तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणारच, ही खात्री आहे. कारण जिथे भगवंत आहे तिथे विजय नक्की आहे. हरे कृष्णा. आपल्या न्यू विजनला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे कोणी नवीन कार्य करण्याचा विचार करत आहे त्यांना एक स्फूर्ती मिळेल आणि ते भगवंतांचं स्मरण करून ते कार्य पुढे घेतील. हरी हरी बोल.